प्रेज द लॉर्ड. या गोष्टीचं नाव आहे दोन स्पर्धक. एका लहान गावात ऑलिम्पिक स्पर्धेचे 2 सुवर्ण पदक विजेते स्पर्धक राहत होते. त्यांच्या स्वभावातील प्रेमळपणामुळे त्यांच्यातील एक स्पर्धक गावातील लोकांच्या अधिक प्रेमाचा होता. एक दिवस गावातील लोकांनी असा ठराव केला की त्या स्पर्धकाच्या सन्मानासाठी गावातील प्रवेशद्वारावर त्याचा भव्य पुतळा उभारावा आणि त्याच्या गौरवासाठी त्यांनी तो उभारला. हे पाहून दुसरा स्पर्धक फारच संतापला. त्याचा मोठा सन्मान आणि माझा का नाही हा विचार त्याला अस्वस्थ करू लागला. त्याच्यातील मस्तराने तो मनातल्या मनात वेडा झाला. मग एक दिवस त्याने विचार केला त्याचा पुतळाच पाडून टाकावा. मग तो रोज हातात छन्नी व हातोडे घेऊन पुतळ्याच्या पायथ्याशी जात होता. त्याचे हे कृत्य गावातील लोकांच्या लक्षात आले नाही. एक दिवस असाच रात्री पुतळ्याच्या खाली छन्नीने वार करत असताना तो पुतळा खाली कोसळला आणि त्या पुतळ्याखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. गावात सकाळीच वाऱ्यासारखी घटनेची बातमी पसरली. सर्व लोक घटनास्थळी जमले. पाहतात तर काय, तो पुतळ्याखाली मृत्यू पावलेल्या स्पर्धकाच्या हातात एका हातात हातोडी व दुसऱ्या हातात छन्नी होती. त्याच्या ठाई असलेल्या मस्तराचा अंत असा पाहून गावातील लोकांना अतोनात दुःख झाले. प्रियांनो, आपल्याला सुद्धा जीवनात ह्या गोष्टीचा मोह आपणास रोज आणि रोज येत असतो. त्यांच्या जीवन पद्धतीत तो अंतर्भूत आहे, पण आपल्या जिवंत देवाला हे आवडत नाही. मत्सर, हेवा, कलह, खोटे बोलणे, स्वार्थ, खोटी प्रतिष्ठा, उद्रेक, अशांती, चुगल्या करणे अशा प्रकारच्या गोष्टी जर क्षुल्लक वाटत असतील तरी त्या आपल्या हातात हातोडा व छन्नी देत असतात. तर ह्यामुळे आपण नाशेच्या मार्गावर प्रवास करत असतो.